शासनाकडून मिळालेला नाही। आता त्या महादेव मुंडेच्या पत्नीने पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। लाडक्या बहिणीच्या नावाने सत्तेत आलेली लोक आज सत्तेत बसलेली आहेत। महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी या भगिनी गेले कित्येक दिवस महादेव मुंडे माझ्या पतीचा हत्या कोणी केली, काय केली याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांना दिलेली आहे। आम्हालाही माहिती ही हत्या कोणी केली आहे। सध्या ते जेलमध्ये आहेत गृहस्थ, पण राजकीय पाठबळ असल्यामुळे महादेवला न्याय मिळाला नाही। ही खंत पत्नीच्या मनात कायम होती, ती लढते बिचारी, पण हे बेशरम सरकार तिला काही न्याय द्यायला तयार नाही। आणि अखेरीस आज तिने विष प्राशन केले, ती स्वतः विष प्यायली। आता तिला अत्यवस्था अवस्थेत इस्पितळात दाखल केलेलं आहे। पण काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? खून पडतायत, खुनी मोकाट फिरतायत, पुरावे असताना पोलीस मात्र खुन्यांना लपवतायत। हे राज्य कोणाचं आहे? गुंडांचं की कायद्याला मानणाऱ्यांचं? ज्ञानेश्वरी म्हणजे त्या महादेव मुंडेंचा खून कोणी केला हे अख्ख्या बीडला माहिती आहे, अख्ख्या बीडला। मग संबंधित आरोपींना पकडण्यात पोलीस कचुराई का करतायत हा प्रश्न उभा राहतो। आणि अशा प्रकारची आत्महत्या होणं हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही। महाराष्ट्र सरकारला याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल। परंतु सातत्यानं अशी प्रकरणं जी आहेत ती बीडमध्येच का घडतायत असा सवाल देखील आहे। संतोष देशमुख प्रकरण झालं, कारण का गेल्या अनेक वर्षात बघितलंय की बीडमध्ये प्रशासनच नाही। बीडचं प्रशासन हे एका व्यक्तीभोवती केंद्रित झालं होतं आणि त्याचे परिणाम प्रशासन यंत्रणा कोलमडण्यात झालेली आहे। प्रशासन यंत्रणा संपूर्णतः कोलमडलेली आहे आणि अखेरीस त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना होतो आणि तो आता दिसतो। परंतु महादेव मुंडे हे अचानक पद्धतीने गायब झालेले होते, नंतर त्यांना मारहाण करून त्यांचा शव, सगळ्यांना सगळं माहिती आहे खून कोणी केला, पैसे कोणी घेतले होते, पैसे मागायला केल्यानंतर त्यांना काय पद्धतीने वागवण्यात आलं। जर बायको तक्रार व्यवस्थित देते आणि नावं देते तर पोलिसांना अटक करायला काय होतंय? पोलीस का लपवतायत हा प्रश्न उभा राहतो ना। परंतु सर, संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर तुम्ही बीडमध्ये गेलेला होता, मोठी रॅली झालेली होती, त्या सभेच्या मंचावरतून तुम्ही एक पाडाच वाचलेला होता, जी लोक बीडमधनं गायब आहेत, ज्या लोकांची हत्या झाली आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात बीडमधनं जेवढी लोक गायब झाली आहेत तेवढी लोक अख्ख्या महाराष्ट्रात गायब झालेली नाहीत। त्यांचा ना शोध लागतोय ना पोलीस स्टेशनमध्ये त्याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे। बीडला स्वतंत्र राष्ट्र आणि स्वतंत्र संविधान द्या अशी माझी मागणीच होती, कारण का इथल्या संविधानाच्या बाहेर बीडमध्ये प्रशासन आहे। महादेव मुंडेच्या पत्नीला न्याय का मिळाला नाही हे पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावं। सर, सध्या राज्यभरामध्ये मोठा हडकंप माजलेला आहे हनी ट्रॅपमुळे। राज्यभरातले बडे नेते आणि बडे अधिकारी जे आहेत ते सगळ्या हनी ट्रॅपच्या चंगुलमध्ये फसलेले असल्याची सध्या माहिती जी आहे ती उघडकीस होत असताना पाहायला मिळते। ठाणे क्राईम ब्रांचकडे 3 तक्रारी सुद्धा आहेत। या तक्रारींबद्दल मला काय माहित नाही, पण नाशिकचं नाव, नाशिक सारख्या पुण्यभूमीचं नाव असल्या चर्चेमध्ये यावं आणि हे ज्याच्या नावावरती फिरत आहे त्याच्या संबंधित त्याचे राजकीय संबंध, त्याचं राजकीय वर्तुळातली वागणूक हे सगळं म्हणजे मला काही कळतच नाही काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये। म्हणजे पैसे कमवण्यासाठी माणूस कुठल्या पातळीवर घसरतोय, कुठल्या अनैतिकतेचा वापर करतोय, हे सगळं धक्कादायक आणि धोकादायक आहे। महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्रामधली
प्रथा आणि परंपरा धुळीस मिळवण्याचं काम होत आहे. हे जे काय चालू आहे त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे. हे करणाऱ्याला तर फाशी झाली पाहिजे. सर, सध्या शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकार बनवू इच्छित आहे, परंतु त्याकरता जर तुलनात्मक करण्यात आली तर बेंगळुरू जो ग्रीनफील्ड रोड आहे त्याच्यासाठी पर किलोमीटर 1 कोटी रुपये खर्च लागतोय. तर त्याच तुलनेत शक्तीपीठ महामार्गाचा 1